आपण पाहत आहात ठळक घडामोड निर्भीड पत्रकारिता। पुण्यात धावत्या स्कूल बसमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार। महाराष्ट्रातील बदलापूर इथंही 2 चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचं प्रकरण समोर असताना त्यानंतर आता पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे। धावत्या स्कूल बसमध्ये 2 अल्पवयीन मुलींसोबत लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे। पुण्यातील वानवडी इथं ही घटना घडली आहे। बस चालकाविरोधात वानवडी पोलिसात पोस्को अंतर्गत विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार शाळकरी मुलींना बसमधून शाळेत सोडण्यासाठी बस चालक जात होता। त्या बसमध्ये दोन्ही चिमुकलींना पुढच्या सीटवर बसवत असत, त्यामुळे आरोपी बस चालक चालवत असलेल्या बसमध्ये दोन्ही चिमुकलींना जवळ बसून त्यांच्यासोबत लैंगिक अश्लील चाळे करत होता। याबद्दल कोणाला सांगूही नको अशी धमकी दिली होती। शाळकरी अल्पवयीन चिमुकलीनं तिच्या घरी गेल्यानंतर तिला प्रायव्हेट पार्टच्या जागी त्रास होत असल्याचे घरी सांगितले। त्यावेळी हा सगळा प्रकार समोर आला। बस चालकानं 6 वर्षीय चिमुकलीसह तिच्या मैत्रिणीवर मागील 4 दिवसांपासून चालत्या बसमध्ये लैंगिक अत्याचार करत होता। बस चालकाविरोधात वानवडी पोलिसात पोस्को अंतर्गत विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस करत आहेत। काय नक्की हा सगळा प्रकार पुण्यामध्ये वानवडी पोलीस हद्दीमध्ये 2 अल्पवयीन मुली आणि पोलीस स्टेशनला तक्रार घेऊन काल आले होते। त्यांच्यामध्ये त्या बसच्या शाळेच्या बसच्या ड्रायव्हरांनी त्यांच्याशी त्यांच्या प्रायव्हेट एरियामध्ये स्पर्श केले असे एक आरोप तक्रार दिली, त्यांच्या आईने तक्रार दिली। त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ गुन्हा दाखल घेऊन त्यांचे गुन्हा दाखल केलेले आहे। दाखल करून तात्काळ जे चालक आहे, आरोपी आहेत, त्यांना ताब्यात घेतले आहे। आणखी आता पुढचा तपास चालू आहे। किती संख्या 2 मुली आहेत। सर, हे काय चालत्या बसमध्ये हा प्रकार घडलाय का, पहिल्यांदाच घडलाय का? आणि आता हे पहिल्यांदाच त्यांचं म्हणणं आहे। आता सविस्तर CWCच्या समोर त्यांचे स्टेटमेंट घेत आहे। तसेच आमचं त्यांचे मेडिकल केल्यानंतर पुन्हा आम्ही सविस्तर जबाब घेतले। त्यांच्यामध्ये आधी पण घडले का ते आमच्याकडे काल तक्रार देताना पहिल्यांदा घडले असे त्यांच्या म्हणणं होते। सर, आणखीन काही मुली असण्याची शक्यता आहे, त्या दृष्टीने आपण काही तपास करतोय। आता आम्ही तपास काल दाखल झाले, आता तपासच्या दृष्टीने ते पण विचारत आहे, शाळामध्ये सुद्धा विचारत आहे ते असे काही तक्रार आले का, आधी असे प्रकार घडले का, हे पण आम्ही चौकशी करतो। आरोपीला फक्त काय आता डिटेल ताब्यात आहे की अटक आहे? अटक आहे। कुठला त्याच्यावरती कलम लावले? पोक्सोचे कलम लावलेले आहे। सर, आणि जर स्कूल बस असेल तर अशा स्कूल बसेसमधून आपल्या शासकीय एक नियम असा आहे की जर विद्यार्थिनी वाहतूक होत असेल तर महिला मदतनीस त्या स्कूलमध्ये असायला हवी। मग या स्कूल बसमध्ये महिला मदतनीस होती का? नसेल तर स्कूल ऍडमिनिस्ट्रेशनवरती तुम्ही कारवाई करणार? आम्ही ते सगळ्या अँगलमध्ये आम्ही चेक करत आहे, ते महिला मदतनीस होते का त्या दिवशी। तसेच शाळांच्या त्यांच्यामध्ये स्वतःच्या आहे का, त्यांनी भाड्यामध्ये घेतले का, हे सर्व भागाचा तपास करत आहे। जसे निष्पन्न त्यांच्याप्रमाणे पुढे कारवाई करणार।